नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 3 मुद्दे खरे म्हणजे टॅग केलेत आपण आणि तीनही मुद्दे अतिशय महत्त्वाचे यासाठी आहेत की दीर्घकाळानंतर विशेषतः शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीचं बंड इतिहासात कधी नव्हतं झालं, अशा पद्धतीचं बंड झाल्यानंतर दीर्घकाळ जो पक्ष बॅकफुटवरती गेलेला होता त्या पक्षाला मोठी उभारी देणारा असा निर्णय बॉम्बे हायकोर्टाने आत्ताच जाहीर केलेला आहे. भलेही काही जणांच्या मते ते एक तांत्रिक कारण असलं, कारण बॉम्बे हायकोर्टाने आपला हा निकाल देत असतानाच हे स्पष्ट केलेलं आहे की शिवसेना कोणाची याबद्दल हा आमचा निकाल नाही आहे किंवा आम्ही हे भाष्य करत नाही आहोत की सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या समोर जी याचिका दोन्ही पक्षाच्या वतीनं सुरू आहे त्याबद्दल आमचं काही मत आहे. परंतु शिवसेनेचा 1966 पासून दादर इथल्या शिवाजी पार्कवरती की ज्याला ते शिवतीर्थ असं म्हणतात तिथे जो मेळावा होणार की होणार नाही याबद्दलचा जे मळब होतं ते मळब आज दूर झालेलं आहे. मला वाटतं गटप्रमुखाच्या मेळाव्यामध्ये श्री उद्धव ठाकरे यांचा जो प्रसन्न चेहरा दिसत होता त्याच्यामध्ये आज भर पडावी अशा पद्धतीचा सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाचा हा निकाल आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की खरं म्हणजे इतक्या कडक शब्दामध्ये त्यांनी मुंबई महापालिकेची खरडपट्टी हा शब्द जरा अधिक होईल, परंतु त्यांना समज दिली आहे की तुम्ही एकतर कायद्याचा दुरुपयोग केला. जो आत्ता निकाल आलेला आहे प्रायमा फॅसी जो दिसतो आहे, प्राथमिक जी माहिती येते, कारण सकाळपासून आपण ही सगळी न्यायालयातली घडामोड बघत होतो, कुठल्या बाजूनं काय आर्ग्युमेंट केली जात आहे हे पाहत होतो. पण 2 न्यायाधीशांनी या निर्णयाला यासाठी वैध ठरवलं की जो पहिला अर्ज आलेला होता तो शिवसेनेच्या वतीनं आलेला होता आणि त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राखणं याबद्दलचा जी काही भूमिका आहे ती महापालिकेला दोन्ही गटाचे अर्ज आलेले आहेत हे माहीत असून सुद्धा त्यांनी त्यावरती एक प्रकारे वेळकाढूपणा केला आणि त्यामुळं ज्यांचा अर्ज पहिल्यांदा आलेला आहे त्याला अशी परवानगी देणं हे योग्य ठरेल असं ते म्हणाले. इनफॅक्ट सदा सरवणकर यांचा जो अर्ज होता की सदा सरवणकर यांनी जो इंटरव्हेन्शन केलेलं होतं, जो मध्यस्थ अर्ज दाखल केला होता, तो अर्ज काय होता तर त्यांचं असं मत होतं की मी तिथला स्थानिक आमदार आहे आणि मी काही पक्ष सोडलेला नाही, आमचीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळं आम्हाला तिथे परवानगी द्यावी. परंतु सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाने ही आर्ग्युमेंट मान्य केली नाही आणि ज्या वेळेला सदा सरवणकर यांचा अर्ज फेटाळला त्याच वेळेला हे संकेत मिळत होते की बॉम्बे हायकोर्ट हे मुंबई म्हणजे दादरमध्ये शिवाजी पार्कवरती शिवतीर्थवरती शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी देईल. मुख्यत्वे एक लक्षात घेतलं पाहिजे की नगरविकास हे खातं हे मुख्यमंत्र्याकडे म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ते जर खातं असेल तर आत्ता कुठल्याही पद्धतीची व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाची व्यवस्था अस्तित्वात नाही आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये हे लोकल बॉडीचं प्रशासन नाही आहे, ते थेटपणे कंट्रोल्ड बाय नगरविकास खातं आहे आणि स्पष्टपणे दिसत होतं की नगरविकास खात्याचा तिथे दबाव आहे की काय, कारण त्या पद्धतीचं सुतोवाच हे थेटपणे जरी सर्वोच्च न्यायालयाने मुख्य बॉम्बे हायकोर्टाने केलेलं नसलं तरी कायद्याचा दुरुपयोग, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम याबद्दल जे वक्तव्य आणि हे खरं म्हणजे निकालपत्रात येतात का ते बघायला हवं. पण ज्या पद्धतीची वक्तव्य त्यांनी केलेली आहेत ती बघता एकूण बॉम्बे हायकोर्टाने मुंबई महापालिकेनं जो निर्णय घेतला आणि दोन्ही गटाला तिथे मेळावा घेण्याला जी परवानगी नाकारली त्याच्यावरती भाष्य करत त्याला एक प्रकारे महापालिकेच्या निर्णयाला रद्द करत हा मुंबई महापालिकेचा निर्णय रद्द करून शिवसेनेला तिथे परवानगी दिलेली आहे. अनेक गोष्टीचा तिथं बॉम्बे हायकोर्टाच्या आजच्या निकालामध्ये ओहापोह झाला. एकतर बॉम्बे हायकोर्ट असं म्हणालं की सदा सरवणकर यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही आहे, निवडणूक आयोगाची जी याचिका सुरू आहे त्याचाही या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे. मुख्य मुद्दा जो आहे तो आहे की अर्ज कोणाचा आधी आलेला होता आणि तो अर्ज अर्थातच शिवसेनेचा आलेला होता. शिवसेनेनं 22 आणि 30 या ऑगस्ट या 2 दिवशी आणि सुभाष देसाई यांनी ते अर्ज दाखल केलेले होते की ज्या अर्जावरती कुठलाही निर्णय दीर्घकाळापर्यंत घेतला गेला नाही. 30 तारखेला सदा सरवणकर जे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्याच्यानंतर मग हा मुद्दा चर्चेमध्ये आला, कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकला आणि मग मुंबई महापालिकेनं पोलिसांचा अहवाल मागवला. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रभादेवी दादर इथे गणेशोत्सवाच्या काळामध्ये शिवसेनेच्या 2 गटामध्ये जे काही झालं त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून आम्ही कुठल्याही गटाला परवानगी देत नाही आहोत. तेव्हा की जेव्हा MMRDAच्या म्हणजे बांद्रा संकुलातल्या एका मैदानावरती शिंदे गटाला हा मेळावा घेण्याची परवानगी दिलेली आहे आणि याबद्दल सुद्धा सन्माननीय उच्च न्यायालयाने या सुनावणीच्या दरम्यान हे प्रश्न उपस्थित केले की तुम्हाला कुठे परवानगी मिळालेली आहे का, अर्थात पुन्हा की हा निकालपत्राचा भाग आहे का हे आपल्याला बघावं लागेल. पण दीर्घकाळापासून
शिवसेनेला ज्या पद्धतीनं हा पक्ष बॅकफूटवरती गेलेला होता, एका पाठोपाठ एक धक्के बसत होते, 40 आमदार सोडून गेलेले आहेत, 12 खासदार सोडून गेलेले आहेत आणि एक प्रकारे सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे यांनी निर्णयांचा धडाका, शिवसेनेतले पदाधिकारी फोडणं आणि शिवसेनेचं सगळ्या अर्थानं खच्चीकरण करणं असं जे काही सुरू होतं त्याला एक पहिल्या न्यायालयीन लढाईमध्ये तरी शिवसेनेला एक मोठा दिलासा मिळाला आहे असं मी म्हणेन। कारण जर इथे शिवसेनेचा मेळावा झाला नसता तर त्याचे संकेत चांगले गेले नसते। म्हणजे सरकार जे आहे त्या सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येऊ शकतात असा पहिला संकेत गेला असता आणि मग पुढे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगासमोर जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक संदर्भ बदलले असते। न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर शिवसेनेच्या बाजूने निकाल येत असेल तर मग पुढच्या सगळ्या सुनावणीच्या साठी म्हणजे ते सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी असेल किंवा निवडणूक आयोगातली सुनावणी असेल तिथे त्यांच्या आशा पल्लवित होतात। अनेक आर्ग्युमेंट्स तिन्ही बाजूने केल्या गेल्या। मुख्य म्हणजे आज शिवसेनेच्या वतीनं हा अर्ज दाखल करण्यात आलेला होता जेव्हा त्यांना हे स्पष्ट झालं की याबद्दलचा निर्णय की तिथे मेळाव्याला परवानगी मिळणार की नाही मिळणार याबद्दलचा निर्णय हा प्रलंबित राहतो आहे। त्यानंतर मात्र शिवसेनेने बॉम्बे हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली। बाय द वे मी माझ्या 4 दिवसापूर्वीच्याच मधल्या ओळीमध्ये हे सांगितलं होतं की ही शक्यता आता वाढत चाललेली आहे की शिवसेनेला सहजासहजी ते जे शिवाजी पार्कचं मैदान आहे ते मिळणार नाही आणि त्यावेळेला जे संदर्भ मी सांगितलेले होते शब्दशः तसंच होताना दिसलं आणि मग शिवसेनेनं लगोलग बॉम्बे हायकोर्टामध्ये धाव घेतली। बॉम्बे हायकोर्टमध्ये शिवसेना गेली आहे लक्षात आल्यानंतर महापालिकेने सुद्धा आम्हाला कुठल्याही गटाला अशा पद्धतीने हे मैदान देता येणार नाही अशी भूमिका घेऊन निकाल दिला। सदा सरवणकर यांचं एक इंटरव्हेन्शन आलं की ते असं म्हणाले की आम्हालाही तिथं मेळावा घ्यायचा आहे आणि त्यावरती मग आज तिन्ही बाजूंना आर्ग्युमेंट झाली। मुख्यत्वे शिवसेनेच्या बाजूने काय सांगितलं गेलं की आमचं असं म्हणणं नाहीये की या अर्जावरती जो निकाल येईल त्याच्यामुळे शिवसेना कोणाची या संदर्भातला काही निकाल लागेल। 2016ला महाराष्ट्र सरकारनं जो GR काढला ज्या GR मध्ये 40-42 दिवस हे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत। त्यात 7व्या क्रमांकाला शिवसेनेसाठी तिथे दसरा मेळावा घ्यावा या संदर्भातला एक दिवस राखून ठेवण्यात आलेला आहे। महापालिकेने त्याच्यावरती प्रत्युत्तर असं दिलं की हो हे खरं आहे की आम्ही अशा पद्धतीने हे दिवस राखून ठेवलेले आहेत पण बालमोहन ही शाळा वगळता आपल्या सचिन तेंडुलकर वगैरेंची तर ती शाळा वगळता इतर कोणालाही नावानिशी आम्ही परवानगी देत नाही आहोत। दसरा मेळाव्याला परवानगी दिली जाते परंतु तिथे कुठल्याही पक्षाचं नाव नसतं आणि याच्यावरती शिवसेनेचं असं म्हणणं होतं की हा डिलाइंगचा मुद्दा सुरू आहे। आमचा 1966 पासूनचा तिथे मेळावा घेण्याची आमची ऐतिहासिक परंपरा आहे आणि मग बाकीचे सगळे संदर्भ तिथे दिले गेले। केवळ 2च वेळेला हा मेळावा कुठल्या कारणामुळे रद्द झाला, कोरोनाच्या काळामध्ये कोरोना असल्यामुळे तो रद्द करण्यात आला होता पण आम्हाला तिथे परवानगी द्यावी आणि आमच्या विचाराचं जे सोनं आम्ही दरवर्षी तिथे शिवसैनिकांसाठी आणि शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला त्यांना मानणाऱ्या मंडळींसाठी जो एक संदेश देत असतो तो संदेश आम्हाला तिथे देता यावा अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय बॉम्बे हायकोर्ट समोर शिवसेनेच्या वतीनं मांडण्यात आली। सकाळी थोडासा डिले झाला कारण शिवसेनेच्या वतीनं त्यांचे जे वकील आहेत ते वेळेवरती आले नाहीत। 11:28 पहिली आर्ग्युमेंट सुरू झाली। 2 टप्प्यामध्ये हे आर्ग्युमेंट झाली। जवळपास 1:15 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये तिन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं। त्यानंतर लंच ब्रेकमध्ये न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या की आज दिवसभरामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये जे काही इतर सुनावण्या होत्या त्या सगळ्या सुनावण्या त्यांनी थांबवल्या आणि याच केवळ सुनावणीवरती सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं की आम्ही याचा निकाल देऊ आणि मग जी आर्ग्युमेंट झाली त्याच्यातनं काही गोष्टी स्पष्ट झाल्या। महापालिकेच्या वतीने काय सांगितलं गेलं तर केवळ पहिल्यांदा अर्ज आला आहे असं होत नाही, आमच्याकडे 2 अर्ज आलेले आहेत आणि 2 अर्ज आलेले असल्यामुळे त्याची छाननी करणं आवश्यक आहे। ती छाननी करत असताना मधल्या काळामध्ये जो प्रकार घडला की गणपती उत्सवाच्या दरम्यान 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला, दगडफेक झाली आणि त्यामुळं आम्ही पोलिसांचा अहवाल मागवला आणि त्या पोलिसाच्या अहवालामध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होऊ शकते अशा पद्धतीनं पोलिसांनी सांगितल्यामुळं आम्ही कुठल्याही गटाला अशी परवानगी दिली नाही। त्याच्यावरती सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले। एक म्हणजे पहिल्यांदा अर्ज आलेला होता तर त्या अर्जावरती तुम्ही का लगेच निकाल दिला नाही। दुसरा म्हणजे गेल्या 7 दशकामध्ये हे कधीही झालेलं नाही। मला वाटतं ही टिप्पणी फार महत्त्वाची होती की 7 दशकामध्ये जे झालेलं नाहीये
ते कसं अशा अर्थाचा तो सन्माननीय बॉम्बे हायकोर्टाचा मुद्दा होता। आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं ही काही कुठल्या राजकीय पक्षाची ती त्यांची जबाबदारी नाही आहे। हा भले त्यांनी शिवसेनेकडनं ही हमी मागितली की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची तुम्ही हमी द्या, त्याच्यावरती लगोलग शिवसेनेच्या वकिलाच्या वतीनं ही हमी देण्यात आली। आणि मग या मुद्द्यावरती की पहिल्यांदा अर्ज हा शिवसेनेच्या वतीनं आलेला आहे, त्यानंतर आलेल्या अर्जावरती कायदेशीर गोष्टी न करता तुम्ही वेळकाढूपणा केला, कायद्याचा दुरुपयोग केला आणि जो शिवसेनेला अर्ज मंजूर करून त्यांना परवानगी द्यायला हवी होती ती दिलेली नाही। त्यामुळे या मुद्द्यावरती पालिकेनं जो निर्णय दिला तो वास्तविकतेला धरून नाहीये। म्हणून मी म्हटलं की अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांनी बॉम्बे हायकोर्टाने पालिकेच्या निर्णयाची या संदर्भामध्ये बरीच उकल केली आणि त्यामुळं हा जो निर्णय पालिकेने दिला होता तो वास्तविकतेला धरून नाहीये। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगून पालिका अर्ज नाकारू शकत नाही असे त्यांनी खडे बोल सुनावले आणि मग शिवसेनेकडनं हमी घेऊन त्यांनी या पद्धतीचा मेळावा हा तिथे घ्यायला परवानगी दिलेली आहे। शिवसेनेकडनं आज आस्पी चिनॉय, महापालिकेकडनं मिलिंद साठे आणि सदा सरवणकर यांच्याकडनं जनक द्वारकादास या 3 सन्माननीय वकील महोदयांनी आपली बाजू मांडली। डायसवरती रमेश धनुका आणि कमल गाथा या 2 सन्माननीय न्यायाधीशांची उपस्थिती होती आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचं जी काही आर्ग्युमेंट झाली ते आर्ग्युमेंट तुम्हाला मी सांगितली। पण यापेक्षा म्हणजे मी जे सुरुवातीला म्हणालो की दीर्घकाळानंतर शिवसेनेला स्माइल ऑन फेस जे म्हणतात ती आता संधी आलेली आहे। म्हणजे एकतर कायदेशीर व्यवस्थेवरती सर्वसामान्यांचा विश्वास राहावा, तो कधी राहतो ज्यावेळेला तत्काळ इतक्या जाटील प्रश्नावरचे निकाल येतात, ते कोणाच्याही बाजूने येऊ देत पण ते निकाल आलेले आहेत आणि ते निकाल शिवसेनेला त्यांचा जो पारंपरिक जो महाराष्ट्रासमोर आजपर्यंत शिवसेनेचा इतिहास आहे तो बघता आणि तेव्हा की जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा निवडणूक आयोगासमोर अद्याप शिवसेना कोणाची या संदर्भातला निकाल झालेला नसताना आणि तेव्हा की जेव्हा MMRDच्या एका मैदानावरती शिंदे गटाला त्यांचा दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळालेली असताना कुठल्याही सुज्ञ माणसाला जे वाटेल की शिवसेनेला त्यांचा जो पारंपरिक मेळावा आहे तो मेळावा घेण्याची परवानगी मिळायला हवी होती, ती शिवतीर्थवरतीच मिळायला हवी होती, ती तशा अर्थाचा इथे आपल्याला दिसतं आहे की न्यायालयाने हाच मुद्दा गृहीत धरलेला की त्यांचा पहिला अर्ज आलेला होता, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी नाही आहे। हे मैदान खरं म्हणजे शिवसेनेसाठी अतिशय भावनिक मैदान आहे। शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अनेक जणांनी सन्माननीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येऊन आपला विचार महाराष्ट्रासमोर मांडावा अशी भूमिका घेतली आणि मग 1966 साली शिवसेनेचा पहिला मेळावा हा शिवतीर्थवरती म्हणजेच शिवाजी पार्कवरती झाला। आजपर्यंत कोरोनाचा कालखंड वगळता मला वाटतं केवळ 2 वेळेलाच, एकदा निवडणूक आयोगाची आचारसंहिता होती तेव्हा आणि एकदा खूप चिखल झाला होता म्हणून तेव्हा, असा 2च वेळेला शिवसेनेचा तिथे दसरा मेळावा झालेला नाही आणि इतर वेळेला शिवसेनेला रितसरपणे परवानगी मिळाली। पण 2010 साली म्हणजे ही गोष्ट आपण कायदेशीरदृष्ट्या समजून घ्यायला हवी की हा तिढा कसा निर्माण झाला। तर 2010 साली दादरच्या काही नागरिकांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली की सतत तिथे राजकीय कार्यक्रम होत असल्यामुळं आमचं जे जीवनमान आहे ते परिणाम व्हायला लागला आहे त्याच्यावरती, अर्थात ते सायलेंट झोन असायला हवं। त्याच्यावरती सुनावणी झाली आणि पार्शियली या मंडळींचं जे म्हणणं आहे ते कोर्टाने मान्य केलं। त्यांनी केवळ 40-42 दिवस तिथे विविध राजकीय कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली, ज्याच्यामध्ये शिवसेनेचा हा दसरा मेळावा पण असतो, त्याच्यामध्ये मनसेचा पाडव्याचा मेळावा पण असतो आणि मग काही राजकीय कार्यक्रमांना जसं की बालमोहन शाळेच्या कार्यक्रमाबद्दल मी सांगितलं त्याला परवानगी दिली। पण दरवेळेला शिवसेनेला एक अर्ज महापालिकेकडे करायचा असतो की त्या ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीचं आम्ही पालन करू आणि त्या अटीच्या पूर्ततेनंतर तिथे शिवसेनेला परवानगी मिळते। म्हणजे दरवेळेला तुम्हाला परवानगी घ्यावीच लागते। तशीच याही वेळेला ती परवानगी घेतली गेली आणि मग सध्याच्या विद्यमान राजकीय स्थितीमध्ये एक तिढा निर्माण झाला की जो तिढा आपण बघतोय की न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत आला। एका अर्थाने शिवसेनेला हे मॉरल बूस्टर पण आहे, कारण जो काही राजकीय आत्ता महाराष्ट्रामध्ये पट तयार झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचं मानसिक खच्चीकरण करणं, शिवसेनेचे पदाधिकारी फोडणं, शिवसेनेचे आमदार आपल्या गटाकडे वळवणं आणि शेवटी राजकारण आहे। दोन्ही बाजूने ते सुरू होतं। ज्या वेळेला हे 2.5 वर्षाचं आधीचं सरकार होतं त्याही वेळेला मशिनरीचा अशाच पद्धतीने गैरवापर सुरू होता
आणि आताही तो तशाच पद्धतीचा आहे असं स्पष्टपणे दिसतंय आणि हे माझं मत नाही आहे, सन्माननीय उच्च न्यायालयाने आता तेच मत नोंदवलेलं आहे। सो शिवसेनेला जास्तीत जास्त डॅमेज करणं आणि दसरा मेळावा जर शिवसेनेचा झाला नाही तर तो का झाला नाही तर हिंदुत्ववादी आमचाच खरा विचार आहे आणि तो सांगण्याचा अधिकार महाराष्ट्राला आम्हालाच आहे, अशी भूमिका घेऊन शिंदे गटाच्या वतीने हे अर्ज दाखल करण्यात आलेले होते। आणि त्यामुळं हे एक जाटील प्रकरण होऊन बसलं होतं की जर शिवसेनेचा दसरा मेळावा तिथं झाला नसता तर वेगवेगळे पर्याय शिवसेनेला शोधावे लागले असते, जसं शिवसेना भवन समोर तो मेळावा घ्यावा का, किंवा महालक्ष्मीच्या रेसकोर्स मैदानावरती तो घ्यावा का, किंवा MMRDचं एखादं मैदान घ्यावं का, असे सगळे पर्याय शिवसेनेला सुद्धा विचारात घ्यावे लागले होते। परंतु आज तशी वेळ शिवसेनेसमोर आली नाही। इथं एक डिस्क्लेमर देतो आणि मग थांबतो की ही न्यायालयीन लढाई इतक्यात संपेल असं वाटत नाही। कदाचित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पण जाईल, तिथेही त्याच्यावरती सुनावणी होईल। इनफॅक्ट आज संध्याकाळपर्यंत तशा पद्धतीची बातमीसुद्धा आपल्याला आलेली असेल की अद्याप कुठल्याही पद्धतीचा निर्णय झालेला नसताना अशा पद्धतीनं बॉम्बे हायकोर्टाने केवळ अर्ज पहिल्यांदा आला आहे म्हणून परवानगी देणं योग्य आहे का, की तेव्हा की जेव्हा मुंबई महापालिका म्हणते आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तिथे तयार झाला आहे। पण माझ्या मते या मधल्या ओळीचा समारोप करण्याच्या आधी शिवसेनेसाठी हा एक मोठा मोरल बूस्टर आहे की अशा पद्धतीनं शिवसेनेला जी काही राज्य सरकारच्या माध्यमातून अडकाटी सुरू आहे असं वाटत होतं त्याच्यावरती न्यायालयाच्या माध्यमातून एक मोठा दिलासा मिळालेला आहे। आणि त्यामुळं एरवी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जेवढं लक्ष महाराष्ट्राचं वेधलं गेलं होतं त्याहीपेक्षा अधिकचं लक्ष आता वेधलं जाईल आणि त्या मेळाव्यातनं श्री उद्धव ठाकरे हे आपली लढाई पुढच्या कशा पातळीवरती घेऊन जातात ते बघावं लागेल। शिवसेनेच्या बाजूनं लागलेल्या या निकालामुळं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडं असलेल्या विभागाला मोठा झटका बसलेला आहे, कारण नगरविकास हे खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्या नगरविकास खात्याच्या इन्फ्लुएन्सशिवाय मुंबई महापालिकेनं अशा पद्धतीचे निर्णय घेतलेत असं म्हणता येणार नाही। सो थांबूया आपण इथे, मधल्या ओळीत आपण तत्काळ काही गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो। काही संदर्भ मागे पुढे होतात, काही समोर काही माझ्या कुठे डिस्प्ले वगैरे ठेवलेला नसतो। राजकीय आकलन आपल्यासमोर यासाठी महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पॉलिटिकल टर्मोइल सुरू आहे। माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा। चांगल्या तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्याचं स्वागत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।